वन प्लस जाणून बुजून आपल्या प्रोडक्टला चांगलं बनवत नाही, परंतु का? चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, मला तर माहिती आहे जिथे प्रत्येक कंपनी आपला प्रोडक्ट एकदम परफेक्ट बनवायचा प्रयत्न करते, तिथंच हा वन प्लस उलटा गेम खेळून. फॉर एक्झाम्पल 2015 मध्ये वन प्लस 2 लॉन्च झालेला होता, जो की एक नंबर फोन होता, पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होती, त्याला चार्ज व्हायला भरपूर वेळ लावायचा. मग या ड्रॉबॅकमुळे लोकांनी आपली नाराजगी दाखवली, ज्यामुळे वन प्लसनं पुढच्याच वर्षी वन प्लस 3 लॉन्च केला, ज्याच्यामध्ये त्यांनी डॅश चार्जिंग नावाचं फीचर ऍड केलं, जे की त्या टायमाला मार्केटची सगळ्यात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी होती. आता ह्या वन प्लस 3 मॉडेल मध्ये लोकांना त्याची बॅटरी कमी वाटली. लगेच वन प्लसने त्याच्या पुढच्या 3T मॉडेल मध्ये त्यांनी ह्या प्रॉब्लेमला पण फिक्स केलं. वन प्लस 5च्या लॉन्चच्या टायमाला लोकांना 18:9 डिस्प्ले पुढच्या 5T मॉडेल मध्ये त्यांनी ते पण दिला. मग तुम्ही जर या पूर्ण विषयाला बारकाईने बघितलं तर तुम्हाला एक पॅटर्न नोटीस होईल. वन प्लसच्या मोबाईल मध्ये जे कमी असते ना, ते कमी नसून एक कंट्रोल्ड गॅप्स असतात, ज्याच्यामध्ये कस्टमर्सला असं वाटतं की वन प्लस त्यांचा फीडबॅक एकदम सिरियसली घेत आहे. त्याच्यामुळे ब्रँड लॉयल्टी वाढत असते. या विषयाला जर तुम्ही अजून बारकाईने बघितलं तर वन प्लसची ही स्ट्रॅटेजी त्यांच्या चांगल्या सोबत एकदम फिट बसते, जो की आहे नेवल सेटर. अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.